अशा प्रकारे समोर काळ नेमी पाहितलेला आहे. काळ नेमीला ओळखलं. काळ नेमी साधू नसून हा काळ नेमी आहे हे निश्चित ठरवलं. हनुमंत पुढे सरसावले आणि पुढे सरसावून हनुमंत काय बोलतात ते ऐकू. अरे पापिया निशाचरा झनी पळसी दुराचरा तुझ्या करीन मी सहारा कपटाचारा सांडी परते. अरे हनुमंत बोलू लागलेले आहेत. आता मी तुला ओळखलं. आता तू पळू नको आणि तू पळालास तरी तुला मी पळू देणार नाही. या ठिकाणी हे सर्वस्व कपटीपणा करून या ठिकाणी सर्वस्व आला होतास ना. आता मी तुला वाचू देणार नाही असं हनुमंताचं बोलणं. ऋषी रूप धरून तापसा करवालासी छळनास आता होई रे सावकास करीन युद्धास निजबळे. ए बाबा आतापर्यंत मी तुला ओळखलं नव्हतं. साधू रूप धरून आला, साधूचं ढोंग करून आला, सर्व काही आलास. पण आता हे सर्व या ठिकाणी बाजूला सार आणि माझ्या सोबत युद्ध कर. मी तुझ्या सोबत युद्ध करायला तयार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हनुमंत बोलू लागलेले आहे. माझे निहाते त्वरित आजी नावाचाची जीवे जित आयसे जाणोनी निश्चित करी पुरुषार्थ निजबळे. हनुमंत सावध झाले. सावध होऊन या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. ऐक सावध हो. आता मी तुला जिवंत सोडणार नाही असं हनुमंत या ठिकाणी या राक्षसाला म्हणजेच काळ नेमीला बोलू लागलेले आहेत. आयसे बोलता मारुते सरसावला राक्षस मूर्ती रणी जिंकावया कपी प्रती साठोपचित्ती मांडीला. सर्व मायावी रूप बाजूला केलं पुन्हा या काळ नेमी राक्षसानं. आणि आता या ठिकाणी दोन्हीतून एक कृत्य झालं पाहिजे. म्हणले आपण एक तर मरायचं नसता मारायचं. म्हणून काळ नेमीनं पूर्णत्व पुढे सरसावलेलं आहे आणि पुढे सरसावून आताच मीही या ठिकाणी हनुमंतासोबत युद्ध करतो अशा भावनेनं पुढे हा काळ नेमी सुद्धा सरसावला. ऐकोनी कपीचे उत्तर काळ नेमी निशाचर धरित विक्राळ शरीर आती भ्यासुर भासत. बघा या ठिकाणी काळ नेमीनं आपलं रूप या ठिकाणी या साधूच या ठिकाणी मायावी रूप होत ते नाहीच झालं आणि ढिसाळच्या ढिसाळ या ठिकाणी पहिलं वर्णन केलं होतं बघा नाथ महाराजांनी की हा काळ नेमी कसा होता. या ठिकाणी खापरापेक्षाही काळा, तव्याच्या पाठीपेक्षाही काळा, एक एक दात, एक एक हात, एक एक डोकं, असा भयानक असा हा काळ नेमी या ठिकाणी पहिल्यानं रावणापासून पण करून आलेला तोच राक्षसाचं रूप ढिसाळ या ठिकाणी हनुमंताला मारण्याकरता या काळ्या नेमीनं धरलेला आहे. दोष योजने वाढला उंच आडवा योजने पाच माथाचे उभारले कच जैसे वृक्ष शूळ प्राय. त्याचा आडवं उभं या ठिकाणी नाथ महाराजांनी वर्णन करून सांगितलेलं आहे की 25 कोस असा उंचीचा, 20 कोस रुंदीचा असा एवढं ढिसाळ या ठिकाणी रूप प्रगट या ठिकाणी काळ नेमीनं हनुमंताला मारण्याकरता केलेला आहे. आठ ही दाडा समसमित मांसाचे चाकडे अंत सगळी अशुद्धे निथळत कैसा भासत भ्यासूर. भयानक भ्यासूर दिसू लागलेला आहे. हा काळ नेमी होता, हा राक्षस होता. मोठमोठ्या दाढा या ठिकाणी, अंगावरले केस या ठिकाणी जसे सबली सारखे असे अकराळ विक्राळ दाढा, जीभ मध्ये लळलळ करू लागलेली असा अकराळ विक्राळ रूप हनुमंताच्या समोर या ठिकाणी काळ नेमीने घेतलेला आहे. भोयांतळी बुबळे खोला जैसे धगधगीता इंगळ तैसे दिसती नेत्र गोळ अति विक्राळ आकृती. अति विक्राळ आकृती, अतिशय विक्राळ, अतिशय भ्यासूर. त्याच्याकडे
नजर टाकली तर या ठिकाणी अंगाला चळकाप यावा असं भ्यासूर रूप या ठिकाणी या काळ नेमीच या ठिकाणी काळ नेमीनं धरलेला आहे. जैसा मेघ गडगडीला तैसा निशाचर गर्जिनला कोलीत घेऊनी धाविनला हनुमान दृष्टी लक्षुनी. बघा या ठिकाणी मोठं ढिसाळ रूप धरलेलं आहे आणि जसा मेघ गडगड 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 आवाज द्यावा तशा प्रकारे मोठ्यानं या ठिकाणी आरोळी टाकलेली आहे आणि हनुमंताला समोर पाहितलं आणि हनुमंताला समोर पाहून हातात कोयत घेऊन हनुमंतावर धावला म्हणतात. प्रताप देखोनी निशाचरे वेगी वाढला कपी केशरी 10 योजने गगनांतरे उसळून दुरी चालीला. या ठिकाणी काळ नेमीला वाटलं माझ्यासारखं रूप माझच आहे पण या ठिकाणी इकडं हनुमंत भक्त होता रामाचा. या ठिकाणी बघा हनुमंताने विचार केला हा एवढा वाढलाय तर आपण का वाढू नये याच्यापेक्षाही वाढायला पाहिजे असं ढिसाळ रूप हनुमंताने या ठिकाणी प्रगट केलेलं आहे. जैसा तापला लोह गोळा तैसा परतला गोळांगुळ सवेग चालिला सबळ जैसा कल्लोळ अग्नीचा. नाथ महाराजांनी वर्णन करून सांगितलेलं आहे हनुमंताची कशी अवस्था झाली या ठिकाणी. जसा अग्नीचा गोळा या ठिकाणी दिसावा तसा या ठिकाणी रागा रुद्र या ठिकाणी हनुमंतानेही रूप प्रगट केलेला आहे आणि हा हनुमंत एका बाजूला काळ नेमी हे दोघं एकमेकावर धावले म्हणतात. लक्षोनी आणि शाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भार वरी पडता. आणि हनुमंतानं रामाचं नामस्मरण केलं प्रभू रामचंद्र. एकदा मोठ्यानं मनाकडे झोपी गेले म्हणू नका. प्रभु रामचंद्र भगवान की जय. कुटाने घेतली आणि दण कुणाच्या हो या काळ नेमीच्या अंगावर पूर्णत्व भार टाकला आणि ज्या वेळेस हा पूर्णत्व भार टाकला त्या वेळेस मात्र या राक्षसाचे 100 तुकडे झाले म्हणतात. बोला. तरी राक्षसातूर म्हणे आक्रंदे दिदली आरोळी कपी तुझा युद्ध समेळे मी रांगोळी करीन. एवढी उडी घेतली त्याच्या जिकडे तिकडे अवयव पांगले तरी या ठिकाणी हा राक्षस पुन्हा या ठिकाणी बोलू लागलेला आहे. ए हनुमंता तुला वाटत असेल मी मेलो नाही रे बाबा ऐक मी तुझा निश्चित घात घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुन्हा हनुमंता सोबत युद्ध करण्याकरता तयार लागला. ऐसे बोलता राक्षसा भूमी आदळला कर्कश निधा उठिला बहुवश पर्वतेस दनानीला. एवढं म्हणल्याच्या नंतर हनुमंतानं पुन्हा या ठिकाणी जमिनीवर आदळलं. दणकून आवाज आला. सर्व त्रिकाळात गर्जना उठली. एवढा भयानक एवढा मोठा राक्षस या ठिकाणी शतचूर्ण या ठिकाणी जमिनीवर आपटला. सर्व जिकडे तिकडे जसा भूकंप व्हावा तसा आवाज झाला म्हणतात. शब्द झाला अत्यंभूत गंधर्व होते निद्रिस्त ते उठून या तेथ सैरा धावत पर्वती. हे वार्ता कुठे झाली? द्रोणागिरी पर्वतावर. बरोबर आहे ना. या ठिकाणी हे द्रोणागिरी पर्वतावर हे सर्व काही घडू लागलेलं आहे आणि त्या द्रोणागिरी पर्वतावर काही राक्षसगण होते म्हणे. ते राक्षसगण या ठिकाणी हे मोठ्यानं शरीर आदळलं भूकंप झाल्यासारखा आवाज झाला. त्यावेळेस सर्व झोपेतून जागे झाले आणि इकडं तिकडं पाहू लागले. कशाचा आवाज आहे कशाचा आवाज आहे काय झालं असावं कोण आला असावं आणि कशाचा आवाज आला हे सर्व सावध होऊन जिकडं तिकडं पाहू लागलेले आहेत. दणका उठीला दुर्धारा जागे झाले सत्वर
शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती. अरे बाबा काय झालं काय झालं काय झालं काय झालं? हे त्याला विचारलं ते त्याला विचारलं ते त्याला विचारलंय आणि सावध होऊन आपापले जवळ हत्यारे घेतले आणि या ठिकाणी कोण आहे, कशा करता आवाज झाला आणि कुठून आला याची पूर्ण चौकशी करू लागलेली आहेत. तव देखील कपी केसरी भवंता वेडीला समग्री वर्षताती शस्त्रास्त्री निशी माझी चोरी केवी करीसी. पाहितलं तेवढ्यात हनुमंत दिसले. हनुमंताला पाहितलं, अरे म्हणले पळा येऊ का हे आहे आणि चहूबाजूनं वेडा हनुमंताला टाकला. हनुमंताला वेडा टाकल्याच्या नंतर या ठिकाणी हा चोरी करण्याकरता आलेला आहे असं बोलू लागलेले आहे. चोरामध्ये जंबुदेच्या ठिकाणी या ठिकाणी किष्किंधा नावाचं नगरी आहे. त्या किष्किंधा नावाच्या नगरीचा राजा त्याचा मी दूत आहे अशा प्रकारे सांगू लागलेला आहे. त्यासी सख्य श्रीरामेसी स्वामी माने श्री रामासी तन मन अर्पिले भक्तीसी वानरासी अति प्रेम. मग त्या किष्किंधेचा राजा या ठिकाणी सुग्रीव आहे. सुग्रीवाची आणि रामाची मैत्री झाली. सुग्रीवानं व सर्व वानरगणानं आम्ही सर्वस्व हा देह आम्ही रामाच्या चरणी अर्पण केला. आम्ही रामाचे सेवक आहोत अशा प्रकारे पूर्ण वार्ता या ठिकाणी या हनुमंत या निशाचरांना सांगू लागलेला आहे. राम रावणाचे रण युद्ध झाले अति दारुण रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. म्हणून त्या रामाचं व रावणाचं युद्ध झालं. म्हणून ऐका बाबा, या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला सांगतो माझं ऐका. या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे. लक्ष्मण घायाळ अवस्थेत पडलेले आहेत. प्रभू रामचंद्र दुःखात आहेत. सर्व वानर दुःखात आहेत. म्हणून मी या ठिकाणी औषधी न्यायला आलो आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबा, मला अडवू नका. मला या ठिकाणी औषधी नेऊ द्या. माझ्या लक्ष्मणाला उठवू द्या. तुम्ही माझ्या या समोरच्या या कार्यामध्ये अजिबात बाधा घालू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझं मला कार्य करू द्या. हे हनुमंत या ठिकाणी या सर्व निशाचरांना अतिशय काकुलतीनं बोलू लागलेले आहेत. उदया येता ग बसते प्राण सांडीला उर्मिला पती मनोनी औषधी मध्यरात्री नेवो निश्चिती मी आलो. अरे बाबा, तुम्ही म्हणता मध्यरात्रीच का आलात, तर त्यालाही कारण आहे. म्हणले या ठिकाणी सूर्याचं किरण जर तर या शक्तीवर पडलं तर लक्ष्मण जिवंत राहणार नाहीत. म्हणून मध्यरात्री मी या ठिकाणी औषधी न्यायला आलो. माझ्या या कार्यामध्ये तुम्ही बाधा आणू नये ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे अशा प्रकारे हनुमंत बोलले. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा. म्हणून या ठिकाणी सुग्रीव या ठिकाणी एवढंच नव्हे तर मला हनुमंत म्हणतात. आणि म्हणून तुम्ही या कार्यामध्ये अजिबात बाधा आणू नये एवढी मी तुम्हाला विनंती करतो. हनुमंत बोलू लागलेले आहेत. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करून हे विघ्न पुढीलासी करिता चळन श्री रघुनंदन क्षोभेल. म्हणून तुम्हाला कृपा करून विनंती करून मी सांगतो बाबांनो, या ठिकाणी माझ्या गुरुच्या कार्यामध्ये या ठिकाणी तुम्ही अजिबात बाधा आणली तर या ठिकाणी माझे स्वामी निश्चित रागावतील. आणि जर माझे स्वामी रागावले तर तुमचं काही खरं नाही रे बाबा अशा प्रकारे हनुमंत बोलले. कुंडली वरदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम राजा राम
रामचंद्र भगवान